आता 1.5 तास झाला हे आंदोलन सुरू आहे, मात्र कुठेतरी या जमावाला पांगवण्यात पोलिसांना अपयश आलंय का? वाहतुकीला देखील याचा फटका बसतोय. नक्कीच आपण जर पाहिजे संध्याकाळची वेळ आहे, मुंबईमध्ये ट्रॅफिकची ही वेळ असते, सगळे मुंबईकर आपापल्या कामानंतर घरी निघालेले असतात आणि अशा वेळी मुंबईच्या मेन चौकामध्ये म्हणजे CSTMच्या परिसरामध्ये खरं तर हे आंदोलन होत आहे. काही वेळापूर्वी सुद्धा हे आंदोलन रस्त्यावरती झालेलं होतं, त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली होती, मुंबईकरांना याचा त्रास होत होता आणि त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी जे आहे सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना आझाद मैदानमध्ये त्यांना जमा केलेलं होतं, त्यांना ताब्यात घेण्यात आलं रुपाली तू आमच्यासोबत अशीच राहा. आपण प्रेक्षकांना या संदर्भात एक महत्त्वाची माहिती देतोय. आपण मुंबईत हिंदू संघटना रस्त्यावर आल्या, त्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे काही कार्यकर्ते आहेत आणि हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. साधारणतः 1.5 तास झाला हे सगळे कार्यकर्ते आंदोलन करतात. बांगलादेशमध्ये ज्या अत्याचाराच्या घटना घडल्या त्याचे पडसाद आता मुंबईत उमटत आहेत. बांगलादेशमध्ये अनेक हिंदूंवर अत्याचार झालेत, हल्ले झालेले आहेत आणि त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात, एकवटलेल्या आहेत. आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे. रुपाली, परिस्थिती कशी आहे आता? पोलिसांची काय भूमिका आहे? या ठिकाणी आझाद मैदानच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि सगळ्यात पोलीस जे आहेत ते सुद्धा खरं तर या ठिकाणी आपल्याला बंदोबस्ताला उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. पोलिसांकडून जे आहे ते बॅरिकेड टाकून सगळ्याच कार्यकर्त्यांना आझाद मैदानमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता. मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की इतर जे सगळी सिक्युरिटी फोर्स आहे ती सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली होती. मात्र कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि बॅरिकेड तोडून निश्चितच रुपाली, हिंदू संघटना एकवटलेल्या आहेत मुंबईत आपण बघतोय आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा देखील प्रयत्न सुरू आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, वेळोवेळी आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद.